मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त 30 दिवसात मी 5 किलो वजन कमी केलं, न जिम, न महागडी सप्लिमेंट्स, फक्त योग्य डाएट, डिसिप्लिन आणि एक सिंपल रूटीन, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? आज मी तुम्हाला माझा कंप्लीट डाएट चार्ट, माझी डेली रूटीन आणि माइंडसेटमधील बदल सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यामुळे त्यांचं वजन परत वाढतं. माझं वजन वाढण्यामागचं खरं कारण, मी आधी खूप ॲक्टिव्ह होतो, पण हळूहळू लेट नाईट झोप, जंक फूड, स्ट्रेस ईटिंग, झिरो एक्सरसाइज, स्क्रीन टाईम जास्त, यामुळे माझं वजन 5 ते 6 किलोनं वाढलं. एक दिवस आरशात स्वतःकडे पाहिलं आणि जाणवलं, जर आता बदललो नाही तर पुढे खूप उशीर होईल. माझा 30 दिवसांचा निर्णय. मी 30 दिवसांसाठी स्वतःला चॅलेंज दिला. नो शुगर, नो जंक फूड, नो एक्सक्यूजेस, होम मेड फूड, 45 मिनिटे ॲक्टिव्हिटी, प्रॉपर स्लीप. माझा डाएट चार्ट, फुल डिटेल्ड प्लॅन. सकाळ 6 वाजता AM, उठताच 1 ग्लास कोमट पाणी, त्यात 5 ते 6 थेंब लिंबू, कधीकधी 1 चमचा मध. फायदा: मेटाबॉलिझम बूस्ट, फॅट बर्निंग सुरू. 6:30 AM, मॉर्निंग वॉक / कार्डिओ, 20 मिनिटं जलद चालणं, 10 मिनिटं हलकी जॉगिंग, 10 मिनिटं स्ट्रेचिंग. जिम नाही, फक्त कन्सिस्टन्सी. 8 वाजता AM, ब्रेकफास्ट. मी कधीही हेवी ब्रेकफास्ट घेत नाही. ऑप्शन्स: 2 उकडलेली अंडी प्लस 1 ब्राऊन ब्रेड, ओट्स प्लस दूध, पोहा कमीत कमी तेलात, उपमा घरी बनवलेला, नो बिस्किट्स, नो टी विथ शुगर. मी साखर पूर्ण बंद केली. 11 वाजता AM, मिड स्नॅक. 1 फळ, सफरचंद / केळी / पेरू किंवा मूठभर ड्रायफ्रूट्स. 1:30 PM, लंच. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. माझं लंच: 2 चपाती गव्हाची, 1 बाउल भाजी, 1 बाउल डाळ, मोठी प्लेट सॅलड, भात खूप कमी केला. 5 वाजता PM, इव्हनिंग. पूर्वी समोसा, वडापाव, चहा. आता ग्रीन टी, रोस्टेड चना. 7:30 PM, डिनर. हलके जेवण: 1 चपाती, सूप किंवा फक्त सॅलड प्लस पनीर. 8 नंतर काहीही खाल्लं नाही. पाणी किती प्यायलो? दररोज 3 ते 4 लिटर पाणी. फॅट लॉससाठी हे खूप महत्त्वाचं आहे. स्लीप रूटीन: पूर्वी 12 ते 1 वाजेपर्यंत मोबाईल. आता 10:30 PM, झोप. 6 AM उठणं. स्लीप सुधारल्यावर हंगर कंट्रोल झाला, एनर्जी वाढली, माइंडसेट चेंज. सर्वात महत्त्वाचं, मी डाएट नाही केलं, मी लाईफस्टाईल बदलला. मी स्वतःला दररोज सांगायचो, मी स्ट्रॉंग आहे, मी डिसिप्लिन ठेवणार. पहिल्या आठवड्यात काय झालं? 1 बिंदू, 2 किलो कमी. थोडा वीकनेस जाणवला, शुगर क्रेविंग्स, पण मी हार मानली नाही. दुसऱ्या आठवड्यात 2 बिंदू, 5 किलो टोटल कमी. बॉडी हलकी वाटू लागली, चेहऱ्यावर ग्लो. तिसऱ्या आठवड्यात लोकांनी विचारायला सुरुवात केली, काय केलं रे? चौथ्या आठवड्यात टोटल -5 किलो कमी. मी काय टाळलं? क्रॅश डाएट, स्टार्विंग, सप्लिमेंट पावडर, फॅट बर्नर, एक्सरसाइज रूटीन. घरच्या घरी डेली 20 पुशअप्स, 30 स्क्वॉट्स, 40 सेक प्लँक, 15 लंजेस, फक्त 20 मिनिटं. लोक जे मोठी चूक करतात ते वेट कमी करताना खाणं पूर्ण बंद करतात. अचानक जिम 2 तास करतात. 10 दिवसात रिझल्ट नाही आला की सोडतात. मित्रांनो, वेट कमी करणं म्हणजे फक्त बॉडी नाही, तो तुमच्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट टिप्स: शुगर बंद करा. 8 नंतर काही खाऊ नका. रोज चालणं सुरू करा. संडेला चीट मील चालेल. प्रोग्रेस: फोटो काढा. रिझल्ट: 5 किलो कमी, कॉन्फिडन्स वाढला, एनर्जी डबल, स्किन सुधारली. माझा कंप्लीट वीकली मील प्लॅन. मी रोज एकच खाल्लं नाही, व्हरायटी ठेवली, कारण बोरिंग डाएट बराबर लवकर हार. मंडे ब्रेकफास्ट: ओट्स प्लस दूध प्लस थोडे ड्राय फ्रूट्स. मिड स्नॅक: सफरचंद. लंच: 2 चपाती प्लस भाजी प्लस डाळ प्लस सॅलड. इव्हनिंग: ग्रीन टी प्लस रोस्टेड चना. डिनर: सूप प्लस पनीर.
ट्यूसडे ब्रेकफास्ट 2 बॉइल्ड एग्स प्लस ब्राउन ब्रेड. मिड स्नॅक पेरू. लंच 1 चपाती प्लस भाजी प्लस सॅलड प्लस दही. इव्हनिंग ब्लॅक कॉफी नो शुगर. डिनर सॅलड प्लस स्प्राउट्स. वेडनेसडे ब्रेकफास्ट पोहा कमीत कमी तेलात. मिड स्नॅक केळी. लंच 2 चपाती प्लस डाळ प्लस भाजी. इव्हनिंग ड्राय फ्रूट्स. डिनर वेज सूप. थर्सडे ब्रेकफास्ट उपमा. मिड स्नॅक नारळ पाणी. लंच ब्राउन राईस प्लस राजमा. इव्हनिंग ग्रीन टी. डिनर पनीर भुर्जी प्लस सॅलड. फ्रायडे ब्रेकफास्ट ऑमलेट 2 अंडी. मिड स्नॅक सफरचंद. लंच 2 चपाती प्लस भाजी प्लस डाळ. इव्हनिंग रोस्टेड मखाना. डिनर सूप. शनिवार ब्रेकफास्ट ओट्स. मिड स्नॅक फळे. लंच 1 चपाती प्लस थोडा भात प्लस भाजी. इव्हनिंग ग्रीन टी. डिनर सॅलड. रविवार कंट्रोल्ड चीट मील. हो, मी चीट मील घेत होतो, पण नियम फक्त 1 मील. ओव्हरईट नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा डिसिप्लिन. कंप्लीट ग्रोसरी लिस्ट. तुमच्यासाठी सिंपल लिस्ट. व्हेजिटेबल्स पालक, दोडका, गाजर, टोमॅटो, काकडी. फ्रूट्स सफरचंद, केळी, पेरू, पपई. प्रोटीन सोर्सेस अंडी, पनीर, मूग, स्प्राउट्स, डाळ, राजमा, चणे. ग्रेन्स गहू, पीठ, ब्राउन राईस, ओट्स. हेल्दी स्नॅक्स. मित्रांनो, आपण आपल्या कुटुंबासाठी सगळं करतो, पण स्वतःच्या हेल्थसाठी 1 तास देऊ शकत नाही. जर आज तुम्ही सुरू केलं तर 30 दिवसांनी तुमचं आयुष्य बदलू शकतं. फायनल 10 गोल्डन रूल्स. शुगर बंद करा. रोज 30 ते 45 मिनिटे ॲक्टिव्हिटी. 8 नंतर खाऊ नका. संडे कंट्रोल्ड चीट. 3 ते 4 लिटर पाणी. स्लीप 7 ते 8 तास. प्रोसेसवर फोकस. डेली स्टेप काउंट 8000 प्लस. पेशन्स ठेवा. क्विट करू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात थोडा जरी बदल घडवून आणणार असेल तर आत्ताच या व्हिडिओला तुमच्या 5 जवळच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल बटन दाबून आपल्या कुटुंबाचा भाग बना. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमय विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.